पहा, या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण लाईन्स आणि ट्रायंगल्स हे बघितलंय. ठीक आहे. ओके. माझा आवाज येतोय का व्यवस्थित आणि बोर्ड व्यवस्थित दिसतंय का? एकदा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा बेटा. येस, ऑल डन आहे का? ऑल डन असेल तर मला एक थंब दाखवा किंवा ओके म्हणा चॅट बॉक्स मध्ये. खुशी आणि तृप्ती. येस, ओके. चला स्टार्ट करूया आपण. ठीक आहे. आपण या अगोदरच्या लेक्चर मध्ये काय बघितलं? बोलू नका रे. या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं की लाईन्स आणि टाइप ऑफ लाईन्स बघितल्या, त्यानंतर अँगल्स बघितले. बरोबर आहे. लाईन्स मध्ये लाईन काय आहे, लाईन सेगमेंट काय आहे, रे काय आहे, त्यानंतर तुमची पॅरलल लाईन कुठली आहे, इंटरसेक्टिंग लाईन कुठली आहे, त्यानंतर आहे अँगल्स काय आहे, कॉन्करंट लाईन काय आहे, इंटरसेक्टिंग लाईन काय आहे, आणि अँगल्स. अँगल्स मध्ये कुठले अँगल बघितले आपण? अॅक्यूट अँगल, ऑप्टिव्स अँगल, आणखी कुठला अँगल बघितला आहे तर ऑप्टिव्स अँगल. बरोबर आहे. हे सगळे अँगल आपण बघितले आहेत. ओके. तर एक मिनिट. हा, चला आता आपण बघणार आहे की प्रॉपर्टी ऑफ अ पॅरलल लाईन. पॅरलल लाईनच्या काय प्रॉपर्टी आहेत तो आपण टॉपिक घेणार आहे. नेक्स्ट टॉपिक तुमचा तोच आहे ना, प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाइन्स है ना. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल. बघा, प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन मध्ये काय असणार आहे आपल्या प्रॉपर्टी? पहिली प्रॉपर्टी काय आहे तर जर फर्स्ट काय आहे, ह्या दोन पॅरलल लाईन असतात. बरोबर आहे. ह्या दोन ज्या लाईन आहेत त्या पॅरलल लाईन आहेत. याला आपण पी क्यू म्हणूया, याला आपण आर एस म्हणू. ठीक आहे. आता एक जर याच्यात ट्रान्सव्हर्सल असेल, प्रॉपर्टी तुमच्या बुक मध्ये दिलेलाच आहे, त्या लिहून द्यायची काही एवढी गरज नाहीये, फक्त मी समजून सांगताय तुम्हाला. ही ट्रान्सव्हर्सल काय झाली आहे, यल लाईन ही ट्रान्सव्हर्सल आहे. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय? त्याला छेदली आहे, दोघांनाही छेदली आहे. इथं इंटरसेक्ट झाली आहे की नाही, दोघांनाही इंटरसेक्ट झाली आहे की नाही, आणि मग जिथे इंटरसेक्ट होते तिथे काय होतात, अँगल तयार होतात त्याचे. बरोबर आहे. इथे एक अँगल तयार झाला, इथे एक अँगल तयार झाला, इथे एक अँगल तयार झाला, आणि इथे एक अँगल तयार झाला. परत इथे सुद्धा एक अँगल तयार झालाय, इकडे पण एक अँगल, इथे पण एक अँगल झालाय, इथे पण एक अँगल तयार झालेला आहे. असे अँगल तयार झाले तुमचे. तर याला आपण म्हणूया 1, हा अँगल 1, हा अँगल 2, आणि हा अँगल 3, हा अँगल 4. ठीक आहे. त्यानंतर हा अँगल 5, हा 6, हा 7 आणि हा 8. अशा प्रकारे आपण अँगल इथे तयार केलेले आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, याच्या पेअर जे आहे, करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर कुठल्या आहेत याच्या सांगा बरं. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. ही याची पहिली प्रॉपर्टी आहे, ही याची मेन प्रॉपर्टी आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल्स. ठीक आहे. मग
करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल्स आहेत, तर याचे पेअर कुठले असणार आहे बघा. अँगल 1 हा कोणाला इक्वल असेल, अँगल 1 सुरुवातीला आपण याचे एक्सटेरियर अँगल बघू. ठीक आहे, एक्सटेरियर अँगल. आता एक्सटेरियर अँगल म्हणजे काय, एक्सटेरियर अँगल्स म्हणजे काय होते, तर एक्सटेरियर अँगल म्हणजे बाहेरचे जे अँगल आहेत ना तुमचे, त्याला म्हणूया आपण एक्सटेरियर अँगल. मग कुठले कुठले असणार आहे एक्सटेरियर अँगल याच्यामध्ये, अँगल 1, त्याच्यानंतर अँगल 8, अँगल 5 आणि अँगल 4, हे तुमचे एक्सटेरियर अँगल आहे. त्याच्यानंतर आहेत तुमचे इंटेरियर अँगल. आता इंटेरियर अँगल कुठले आहेत बघा बरं, इंटेरियर अँगल, इंटेरियर अँगल कुठले आहेत, तर अँगल बघा 1 अँगल, 8 अँगल, 5 आणि 4 हे तुमचे बाहेरचे अँगल आहे, एक्सटेरियर. बरोबर आहे. आता राहिले या दोन पॅरलल लाईनच्या आतमधले अँगल. सपोज आपण पकडूया की हे घराच्या दोन भिंती आहेत, ह्या दोन घराच्या भिंती आहेत, बरोबर आहे. आणि याच्या आतमधले जे अँगल आहेत ते इंटेरियर अँगल आहे, आणि याच्या बाहेरचे जे आहेत ते कसे आहेत, एक्सटेरियर अँगल आहे. मग अँगल 7, अँगल 2, अँगल 3 आणि अँगल 6 हे तुमचे काय आहेत, तर इंटेरियर अँगल आहे. समजलं का, हे तुमचे काय आहेत, इंटेरियर अँगल आहेत. समजले इंटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल समजले का, समजलं का, सांगा लवकर, येस की नो, चॅट बॉक्स मध्ये पटापट सांगत चला मला. आता यातले करस्पॉन्डिंग अँगल्स कुठले आहे बघा बरं, करस्पॉन्डिंग अँगल्स कुठले आहे, करस्पॉन्डिंग अँगल काय असतील, करस्पॉन्डिंग अँगल्स, पेअर ऑफ अ करस्पॉन्डिंग अँगल्स, अँगल पेयर्स कुठले आहेत बघा. अँगल 1 कोणाला पॅरलल आहे, अँगल 3 ला. अँगल 2 कोणाला पॅरलल आहे, अँगल 4 ला. बघा अँगल 1 कोणाला पॅरलल आहे, अँगल 3 ला. अँगल 2 कोणाला पॅरलल आहे, तर अँगल 4 ला. ह्या याला पॅरलल आहे, ही याला पॅरलल आहे, बरोबर आहे. तशीच बघा 8 कोणाला पॅरलल असणार आहे, 8 कोणाला पॅरलल असेल, 6 ला. आणि 7 कोणाला पॅरलल असेल, तर 5 ला, बरोबर आहे. म्हणून अँगल 8 इज पॅरलल टू अँगल 6 आणि अँगल 7 इज पॅरलल टू अँगल 5. कळलं, हे तुमचे काय आहे, करस्पॉन्डिंग पेअर आहेत, बरोबर आहे. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ पेअर, करस्पॉन्डिंग अँगल्स, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. म्हणजे की जर सपोज अँगल 1 ची व्हॅल्यू जर 45 असेल, तर अँगल 3 ची व्हॅल्यू पण किती असणार आहे, 45च असेल. अँगल 2 ची व्हॅल्यू जर 60 असेल, तर अँगल 4 ची व्हॅल्यू पण 60 असेल. म्हणजे जेवढी अँगल 1 ची व्हॅल्यू असेल तेवढीच अँगल 3 ची असेल, जेवढी अँगल 2 ची असेल तेवढीच 4 ची असेल, जेवढी अँगल 8 ची असेल तेवढीच अँगल 6 ची असेल, जेवढी अँगल 7 ची असेल तेवढीच 5 ची असेल. समजलं, हे झाले तुमचे करस्पॉन्डिंग अँगल्स, एक्सटेरियर अँगल, इंटेरियर अँगल आणि पेअर ऑफ अ करस्पॉन्डिंग अँगल्स. समजलं का. त्याच्यानंतरचा पार्ट येते बघा, नंतरचा पार्ट बघा की सम ऑफ को इंटेरियर अँगल ऑन द सेम साइड, सम ऑफ को इंटेरियर, बोलू नका रे, को इंटेरियर अँगल, बोलू नका, को इंटेरियर अँगल ऑन द सेम साइड, ऑन द सेम साइड, on the same side of transversal, of transversal is 180 degree, of transversal is 180 degree. म्हणजेच काय, अँगल 2 प्लस अँगल 3 इज इक्वल टू, हा अँगल 2 आणि अँगल 3 याची व्हॅल्यू किती असणार आहे, 180 डिग्री. तसंच अँगल 7 प्लस अँगल 6 किती असणार आहे, 180 डिग्री. बघा सम ऑफ को इंटेरियर, इंटेरियर म्हणजेच काय, आतमधले अँगल. हे जे आतमधले अँगल आहेत ना, 2 अँगल आणि हा 3 अँगल इंटेरियर आहे, 7 आणि 6 हा इंटेरियर आहे, याची ऍडिशन किती असणार आहे, तर 180 डिग्री असेल. याची ऍडिशन किती असेल, 180 डिग्री असेल. ओके,
ओके, समजलं तुम्हाला प्रॉपर्टी. त्याच्यानंतरची बघा एक्सटेरियर अँगलची बघा, द पेअर ऑफ अ अपोजिट अँगल ऑफ अ ट्रान्सव्हर्सल लाईन. द पेअर ऑफ अपोजिट अँगल ऑफ अ ट्रान्सव्हर्सल लाईन. ट्रान्सव्हर्सल लाईनच्या तुमच्या ऑपोजिट पेअर काय असणार आहे? द पेअर ऑफ opposite angle of transversal line is side to be alternate angle. कुठले असणार आहे अल्टरनेट अँगल? पहा आता, सपोज हे अशा पेअर आहेत, अशा झेड टाईपचे अँगल आहे 3, 7, त्यानंतर इथे आहे अँगल 2 आणि अँगल 6. पहा आता अँगल 7 आणि 3, हे बघा इथं हा झेड तयार झालेला आहे की नाही? हा झेड तयार झालेला आहे इथे बघा, या डायग्राम मध्ये पण तयार होतो. झाला, इथं 7 आणि हा 3, म्हणजे हे काय अपोजिट अँगल आहेत. हे काय आहेत? अपोजिट अँगल. हे अपोजिट अँगल आहेत, बरोबर आहे. हा इथे तर हा इथे अपोजिट अँगल आहे, विरुद्ध आहे ना त्याच्यानंतर हा जो आहे 2 आणि हा कोणाला झेड तयार झालेला आहे? 2 आणि 6 ला. म्हणजेच काय इथे अपोजिट अँगल काय आहे? 2 आणि 6. समजलं? म्हणजे पेअर ऑफ याचे जे अपोजिट अँगल जे आहे 7, अँगल 7 इज इक्वल टू अँगल 3 हे इक्वल असणार आहे. अँगल 2 इज इक्वल टू अँगल 6 हे इक्वल असणार आहे. ठीक आहे, हा यातलाच पार्ट आहे. समजला का? समजला का? यस की नो? आपण 1 आणि 3 ला अल्टरनेट अँगल पण म्हणू शकतो, बरोबर आहे. आता इथे अँगल 7 आणि अँगल 3 हे काय आहेत? अल्टरनेट अपोजिट अँगल आहेत. हे काय आहेत? अपोजिट अँगल आहेत. हा, आता हे अपोजिट अँगल आहे. 2 आणि 6 हे अपोजिट अँगल आहे. समजलं का? हे इंटेरियर अपोजिट अँगल झाले. आता एक्सटेरियर म्हटलं की 8 ला अपोजिट कोण असणार आहे? 8 चा अपोजिट 4 असेल. 8 चा अपोजिट कोण असेल? 4. 1 चा अपोजिट कोण असेल? 5 असेल. हे एक्सटेरियर अपोजिट अँगल झाले. समजलं का? समजलं का तृप्ती, वैष्णवी, समजलं का बेटा? यस की नो सांगा एकदा चॅट बॉक्स मध्ये, नाही तर परत सांगते मी. माझा आवाज येतो आहे का आणि तुम्हाला समजलाय का ते सांगा मला एकदा. येस की नो? लक्ष आहे की नाही? क्लासमध्ये आहे की अजून कुठे आहात? येस, ओके. चला जाऊ पुढे. पुढे निघूया का? एक्झाम्पल कसे असतात त्याच्यावरचे घेऊया का? नाही पुढे जायचं? थांबायचं इथेच का? येस, ओके. चला, ह्या झाल्या प्रॉपर्टी ऑफ अ पॅरलल लाईन. समजल्या का प्रॉपर्टी काय? तर प्रॉपर्टी मध्ये काहीच नाही, तुम्हाला इंटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल, त्यानंतर अल्टरनेट पेअर, ट्रान्सव्हर्सल, अपोजिट अँगल, इंटेरियर अपोजिट अँगल, एक्सटेरियर अपोजिट अँगल आणि तुमच्या को इंटेरियर अँगलची आणि को एक्सटेरियर अँगलची ऍडिशन जी आहे ती किती डिग्री पाहिजे? 180 डिग्री पाहिजे. एवढ्याच प्रॉपर्टी तुम्हाला बघायच्या आहेत. ठीक आहे, ह्या प्रॉपर्टी व्यवस्थित करून ठेवा. प्रॉपर्टी व्यवस्थित करून ठेवा, कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ते आठवलं पाहिजे तुम्हाला. काय असतं माहितीये का, जेव्हा लेसन शिकवला जातो ना तेव्हा लेसन आपला लवकर समजतो आपल्याला, पण जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवतो किंवा एक्झाम मध्ये एक्झाम्पल सोडवतो तेव्हा त्याचे वांदे होतात. हा, क्वेश्चन नंबर 1 तुमचा कशा प्रकारे विचारला जाईल बघा. फाइंड द मेजरमेंट ऑफ अँगल किंवा इन द गिव्हन, एक मिनिट, फिगर, in the given figure PQ is parallel RS
the value of x degree is the value of x degree is ओके. चला बघा, इन द बोलू नका रे इज. आता तुम्हाला अशी डायग्राम काढलेली आहे, ठीक आहे. ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. हा, हो, अशा प्रकारे एक्झाम्पल तुम्हाला विचारले जाऊ शकतात. इथं 50 डिग्रीचा अँगल झालेला आहे, इथे एक्स डिग्रीचा अँगल झालेला आहे, आणि इथं आर जो आहे तो 100 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. हा यस आहे, हा क्यू आहे, आणि हा पी आहे. ठीक आहे, हा आर म्हणूया आपण याला. तर आता ऑप्शन मध्ये तुम्हाला आहे 120 डिग्री, बी ऑप्शन आहे 50 डिग्री, सी ऑप्शन आहे 135 डिग्री, आणि डी ऑप्शन आहे तुमचा 140 डिग्री. आता अशा टाइपचे क्वेश्चन आले तर कसे सॉल्व्ह करणार? इन द गिव्हन फिगर पॅरलल PQ इज पॅरलल टू RS, PQ इज पॅरलल टू RS. मग PQ हा कोणाला पॅरलल आहे? इथे R घेऊया आपण. ठीक आहे, PQ इज पॅरलल टू RS. बरोबर आहे. काय म्हटलेलं आहे त्यांनी? ही PQ जी लाईन आहे ना, ही RS ला पॅरलल आहे असं सांगितलं. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स डिग्री. एक्स डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे. बरोबर आहे. मग हा जो आपला आहे ए नावाचा अँगल, इथे जर मी अशी टाकली तर हा पण पॅरलल होतो की नाही? हा पण पॅरलल होईल ना, ए बी. बरोबर आहे का? हा बी जर घेतला मी तर इथं हा पॅरलल होईल की नाही? ए बी हे कोणाला पॅरलल राहणार आहे? PQ ला. मग जर ए बी PQ ला पॅरलल राहिलेली आहे तर आपण असं लिहू शकतो की नाही, ए बी इज पॅरलल टू PQ. बरोबर आहे. सोल्युशन मध्ये इथून या पॉइंट मधून मी जर एक लाईन टाकली तर ती PQ ला पॅरलल होईल की नाही? या पॉइंट मधून एक लाईन टाकली तर ते PQ ला पॅरलल होईल की नाही? येस. मग नेक्स्ट आपलं काय म्हणूया आपण की अँगल ATP. हा काय झाला आपला? इथं ए घेऊया, इथं टी घेऊ आपण. ATP हा कोणाला पॅरलल असणार आहे? इक्वल टू TPQ ला. ओके. आणि हा किती डिग्री आहे? तर 50 डिग्री. किती डिग्री आहे? 50 डिग्री. म्हणजे टी आणि पी जे आहेत तुमचे ते किती डिग्री आहे? 50 डिग्री. हे काय आहेत? अल्टरनेट इंटेरियर अँगल आहेत. काय आहे? अल्टरनेट इंटेरियर अँगल. अल्टरनेट इंटेरियर अँगल. अँगल BTR काय आहे? 80 डिग्री. अँगल BTR किती आहे तुम्हाला? 80 डिग्री. मग तुम्हाला माहिती आहे की अँगल BTR प्लस अँगल TRS, अँगल BTR प्लस अँगल TRS. कुठे अँगल BTR? बघा, अँगल BTR हा आहे B. BT आणि R हा आहे, हा एक अँगल, आणि अँगल TRS हे दोन अँगल. हे कसे आहेत? TRS आणि BTR. म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल. बरोबर आहे का? हे दोन अँगल याची ऍडिशन किती आहे? 180 डिग्री. आपण बघितलं ना इकडे, काय बघितलं होतं आपण? इंटेरियर, सम ऑफ इंटेरियर अँगल. बरोबर आहे. प्रॉपर्टी मध्ये बघितलं ना, सम ऑफ इंटेरियर अँगल. बरोबर आहे का? सम ऑफ इंटेरियर अँगल आत्ताच बघितलं ना, इथे लिहून दिलं होतं सम ऑफ इंटेरियर अँगल. समजलं का? सम ऑफ इंटेरियर अँगल किती होतं? 180 डिग्री. इंटेरियर अँगल मध्ये कुठले कुठले इंटेरियर अँगल आहे? एक टी आणि एक आर.
बरोबर आहे. मग तुम्हाला हा टी काढायचा आहे, अँगल टी. म्हणजे अँगल टी निघाला की एक्स निघून जाईल आपला. अँगल बी टी आर, बरोबर आहे, प्लस आता टी आर एस काय आहे आपला, तर टी आर एस येतो 100 इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच बीटीआर किती निघाला आपला, बीटीआर किती आला, 80 डिग्री. कळलं का, बीटीआर 80 डिग्री आला. मग आता तुम्हाला एबी काय आहे, स्ट्रेट लाईन आहे. एबी काय आहे तुमची, ही स्ट्रेट लाईन आहे ना. मग इथे तुम्हाला अँगल काय काय करावं लागेल, अँगल ऍडिशन तुम्हाला कशाची करावं लागेल, ए टी पी. अँगल ए टी पी प्लस अँगल एक्स प्लस, हे बघा ह्या तिघांचे ऍडिशन करावं लागेल ना तुम्हाला. स्ट्रेट अँगल आहे की नाही. आणि अँगल बी टी आर इज इक्वल टू किती येतो, 180 डिग्री. बघा अँगल एक्स तुम्हाला एटीपी माहिती आहे. एटीपी किती आहे, एटीपी, एटीपी तुमचा किती येणार, 50 डिग्री. हे इथे दिलेलं ना, एटीपी इज इक्वल टू टीपी क्यू. अल्टरनेट इंटेरियर अँगल आहे ना, त्याचा येतो 50 डिग्री प्लस एक्स डिग्री. आणि बीटीआर किती आला आपला, 80 डिग्री. बरोबर आहे का. आणि प्लस 180 डिग्री करा. अँगल एक्स इज इक्वल टू 180 मायनस 80 मायनस 50. बरोबर आहे का. दोघांची जर मी ऍडिशन केली तर 80 प्लस 5 किती येतात, 130. 130 आणि 180 मधून 130 गेले तर अँगल एक्स किती येतो माझा, 50 डिग्री. बरोबर आहे का. अँगल एक्स किती येतो, 50 डिग्री. म्हणजेच आन्सर नंबर बी हे त्याचा आन्सर आहे. ओके. समजलं की नाही, यस की नो सांगा एकदा मला. काय काय केलं मी बघा. नमन काय रे, बाय बुक कोणाची आहे बेटा ते, तयारी सुरू करून द्यायची पेपरची. चॅट बॉक्स मध्ये ऑनलाईनच्या स्टुडंटला सांगत आहे, ऑनलाईनचे स्टुडंट झोपेत आहे वाटते. काय खुशी जेवण करत आहे का घरी, हा तृप्ती जेवण करत आहे की चहा पित आहे. क्लास प्रॉपरली करत चला बरं का, नाही तर मी इथे बोलवेन तुम्हाला थंडीचं. बघा समजलं का, एक्झाम्पल समजलं का सांगा मला. यस काय चहा पित आहे. नाही टीचर, ओके ओके. नाही समजलं का, एक्झाम्पल समजलं की नाही समजलं, की चहा पित नाहीये. एक्झाम्पल नाही समजलं का वैष्णवी, वैष्णवी चोपडे एक्झाम्पल समजलं नाही का. येस ओके ओके. चहा पित नाहीये, बरं बरं. जेवण करत नाहीये. ए हुशार आहे रे पोरी आमच्या. हा अभ्यासू आहे आमच्या पोरी. असं काय करता, हो झुकेगा नहीं पुष्पा, है ना. समजलं, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघा कशा प्रकारे विचारला जातो. असे तुम्हाला येतात बरं का. चला नेक्स्ट तुम्ही आता लिहून घ्या. हे एक्झाम्पल आपल्याला पण आहेत मॅडम. बोल नका रे. पा आता अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला विचारल्या जातात. नेक्स्ट आहे आपला ट्रँगल. तर ट्रँगल मध्ये काय येतं बघा. आता ट्रँगल म्हटला, नेक्स्ट टॉपिक काय आपला, ट्रँगल. TRIANGLE ट्रँगल. ट्रँगल मध्ये
काय येणार, ह्या 3 साइड येतात आणि त्या बोलू नका आराध्या, ह्या जोडलेल्या राहतात. ठीक आहे, हे 3 व्हर्टेक्स आहेत. 3 व्हर्टेक्स आहे आणि 3 व्हर्टेक्स तुमचे जोडलेले आहे. बरोबर आहे. ट्रायंगल म्हटलं की किती साइड येणार, 3 साइड. याला साइड म्हणतो आपण, याला व्हर्टेक्स म्हणतो. बरोबर आहे. अँगल म्हटलं की 3 व्हर्टेक्स, 3 साइड आणि 3 अँगल. हे काय आहेत आपले अँगल, है ना. किती बघा, व्हर्टेक्स, व्हर्टेक्स, साइड आणि अँगल. 3 व्हर्टेक्स, 3 साइड आणि 3 अँगल. 3-3च येते सगळा. 3 तिगाडा काम बिगाडा. हा, अशी एक म्हण आहे रे मराठीत, 3 तिगाडा काम बिगाडा. हसू नका. हिंदीत 3 तिगाडा काम बिगाडा मराठीतच आहे. आपण महाराष्ट्रीयन आहे, महाराष्ट्रामध्ये हिंदी मराठी मिक्स चालते. बघा, प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल काय आहे आता. नेक्स्ट टॉपिक जो आहे तुमचा तो आहे प्रॉपर्टी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल. प्रॉपर्टी नाही फक्त, टीज ऑफ ट्रायंगल. प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल मध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे. हसू नका रे, जास्त हसलं की रडावं लागते बरं का. द सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ 3 अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. द सम ऑफ 3 अँगल इज इक्वल टू 180 डिग्री. ही पहिली प्रॉपर्टी आहे. म्हणजे काय की बघा, इथे समजा जर 60 डिग्री असेल तर हा पण 60 डिग्री आणि हाही 60 डिग्री. या तिघांचे ऍडिशन जे आहे ते किती यायला पाहिजे, 180 डिग्रीज यायला पाहिजे. 3 अँगल जे आहे, 3 अँगलची ऍडिशन जे आहे ती 180 डिग्री आली तर तो ट्रायंगल असतो. ओके, त्याची सम किती यायला पाहिजे, हे कंपल्सरी आहे. 180 डिग्री. द सम ऑफ लेंथ ऑफ एनी टू, द सम ऑफ लेंथ of any two sides of triangle is greater than the length of third side. म्हणजे काय की कोणत्याही 2 साइडची जी लेंथ आहे ना त्याची ऍडिशन जर केली तर हे तिसऱ्यापेक्षा ग्रेटर यायला पाहिजे. ठीक आहे, तिसऱ्यापेक्षा ग्रेटर यायला पाहिजे. थर्ड म्हणजे सपोज मी 2 साइडची जर ऍडिशन केली तर ही याच्यापेक्षा ग्रेटर यायलाच पाहिजे. ओके, नाउ इन अ triangle the exterior angle is equal to the sum of a 2 interior opposite angle. in a नेक्स्ट काय आहे, इन अ ट्रायंगल, बोलू नका, इन अ ट्रायंगल आराध्या, इन अ ट्रायंगल and exterior angle is equal to the sum of 2 interior opposite angle. 2 opposite angles. ठीक आहे. in a triangle an exterior angle is equal to the sum of 2 interior opposite angle. बरोबर आहे. जेव्हा ट्रायंगल अँड एक्सटेरियर अँगल म्हणजे कुठला, आता हा जो अँगल आहे ना इथे एक्सटेरियर अँगल तयार होतो. बरोबर आहे. इकडे जर वाढवला तर इथे एक्सटेरियर अँगल तयार होतो, इकडे वाढवला तर इथे एक्सटेरियर अँगल तयार होतो, है की नाही.
इक्वल टू द सम ऑफ टू इंटेरियर अपोजिट अँगल. टू इंटेरियर अपोजिट अँगल म्हणजे काय की बघा हा आता याच्या आतमधले जे अँगल आहे ना ते दोघांची ऍडिशन ही बाहेरच्या एवढी असेल. म्हणजेच काय की जर 60 प्लस 60 120 होते तर हा जो येणारा अँगल असेल ना हा किती असेल बघा तर 120 डिग्री असेल. समजला का? समजलं का? समजलं का? सांगा 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 लवकर समजलं का? टाइप ऑफ अ ट्रायंगल. कांचन टीचर आज पैकेज कर दिया. अरे देवा. हुशार आहे रे बाबा पोरी. समजलं का? ओके. नाही नाही बघा समजला प्रॉपर्टी. आता टाइप्स ऑफ ट्रायंगल मध्ये अकॉर्डिंग टू देअर साइड आणि अकॉर्डिंग टू देअर अँगल्स काय काय येतात ते बघू आपण. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक येतो आपला टाइप्स ऑफ ट्रायंगल. आता हे तुम्हाला फिफ्थ स्टँडर्ड पासून माहिती आहे. टाइप ऑफ ट्रायंगल बरोबर आहे. जेव्हा अकॉर्डिंग टू देअर साइड अकॉर्डिंग टू पहिला येतो अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू देअर साइड. तुम्हाला आहे बरं काय हे अकॉर्डिंग टू देअर साइड. साइडच्या नुसार तुमच्या ट्रायंगलचे टाइप किती पडतात. साइड नुसार जर ट्रायंगलचे टाइप बघितले आपण तर किती होतात बघा. 3 टाइप होतात. बरोबर आहे का? पहिला येतो आता मी फक्त इथं ट्रायंगलचं काय करणार आहे नाव लिहिणार आहे त्याच्या समोर जे आहे ना ट्रायंगल काढून दाखवणार आहे तुम्हाला. ठीक आहे. स्केलन ट्रायंगल पहिला कुठला येतो स्केलन ट्रायंगल. स्केलन ट्रायंगल. ओके. आता स्केलन ट्रायंगल म्हटलं की याच्यामध्ये काय येणार ऑल साइड्स आर डिफरंट. ऑल साइड्स आर डिफरंट. ऑल साइड्स आर डिफरंट म्हणजे काय ही जी साइड आहे ना ही आणि ही सगळ्या कशा असणार आहे डिफरंट असतील. कळलं का? याला म्हणायचं स्केलन ट्रायंगल. म्हणजे आता समजा ही जर 7 सेंटीमीटर आहे तर ही 6 सेंटीमीटर असेल आणि ही 5 सेंटीमीटर असेल. ए बी सी. कळलं? समजलं का? हा याला म्हणतात स्केलन ट्रायंगल. स्केलन म्हटलं की त्याच्या वेगवेगळे साइड्स येतात डिफरंट साइड येतात. ओके. त्याच्यानंतर येतो सेकंड नंबरचा टाइप जो आहे तो तुमचा आहे आयसोस्केल्स ट्रायंगल. कुठला येतो आयसोस्केल्स ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगल मध्ये काय येते बघा टू साइड्स आर इक्वल. आयसोस्केल ट्रायंगल मध्ये एनी टू साइड्स आर इक्वल. एनी टू साइड ओके आर इक्वल. का बरं एनी टू साइड्स आर इक्वल आपण साइडच बघतो आहे. अकॉर्डिंग टू देअर साइड साइड नुसार अँगलचे टाइप पडतात. त्यामध्ये पहिला येतो स्केलन ट्रायंगल आणि स्केलन ट्रायंगल मध्ये तीनही साइड कशा असतात डिफरंट असतात. सेकंड टाइप येतो आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल मध्ये एनी टू साइड्स कशा असतात तर डिफरंट असतात. एनी टू साइड्स इक्वल असतात. एनी टू साइड कशा असतात इक्वल असतात. बरोबर आहे. आता इथे डायग्राम जर बघितली आपण तर कशी येणार बघा. हा एक बेस आहे तुमचा आणि कांचन बोलू नका मॅडम
आराध्या मॅडम आणि कांचन मॅडम बोलू नका बरं. ए बी सी बरोबर आहे. आता समजा हा 8 सेंटीमीटर आहे, तर हा 5 सेंटीमीटर आहे, तर हा पण किती असणार आहे? ही पण 5 सेंटीमीटर असेल साइड. म्हणजे साइड ए सी ही 5 सेंटीमीटर आहे, तर साइड ए बी ही 5 सेंटीमीटर असेल आणि ही 8 सेंटीमीटर असेल. असं जरुरी नाही की खालचीच वेगळी असेल, ह्या दोन सारख्या असतील. ह्या दोन सारख्या असू शकतात आणि ही एक वेगळी असू शकते. ओके, म्हणजे एसी वेगळी असू शकते, ए बी आणि एसी बीसी ही सारख्या असू शकतात. ठीक आहे. तिसरा जो टाइप आहे, तिसरा टाइप कुठला आहे बघा, तर थर्ड टाइप मध्ये बोलू नका रे. थर्ड टाइप मध्ये काय बघता येईल तुम्हाला, तो आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. आता याच्या नावावरूनच याला आपण ठरवायचं असते की याला काय म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे याला? इक्विलॅटरल ट्रायंगल. बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ऑल साइड्स आर इक्वल. किती साइड असतात बरं ट्रायंगल मध्ये? 3 साइड असतात. बरोबर आहे. मग 3 साइड ह्या कशा असणार आहे? पूर्ण इक्वल असेल. मी इथे डायग्राम काढते आहे याची. तीनही साइड कशा असतील? इक्वल. 6 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर. ओके, ए बी सी. कळलं? याला आपण म्हणूया इक्विलॅटरल ट्रायंगल. तीनही साइड कशा आहेत? तर इक्वल आहे. बघा, स्केलन ऑल डिफरंट, आयसोस्केल 2 इक्वल आणि इक्विलॅटरल मध्ये तीनही इक्वल साइड. समजल्या? टाइप्स ऑफ ट्रायंगल मध्ये अकॉर्डिंग टू देअर साइड समजले का? अकॉर्डिंग टू देअर साइड समजले का? पटापट यस नो सांगत चला बेटा, म्हणजे मला पुढे जायला बरं होतं. यस नो सांगत चला. नेक्स्ट आहे, पटापट सांगा. 2 टॉपिक राहिले, तेवढं झाल्याशिवाय मी संपवत नाही लेक्चर. पटापट सांगा मला. यस, ओके, व्हेरी गुड. तृप्ती, वैष्णवी, आदिती आणि हर्षाली जॉईन नाही झाल्या बेटा. आदिती आणि हर्षाली, त्यांना सांगा बर का. अकॉर्डिंग टू देअर साइड झालेल्या आहेत. आता अकॉर्डिंग टू देअर अँगल्स बघू आपण. अकॉर्डिंग टू देअर अँगल. अकॉर्डिंग टू देअर अँगल मध्ये काय बघता येईल, तर आदिती आणि ही कुठे आहे? हर्षाली. आदिती, ओके. आणि हर्षालीचं काय? आता अकॉर्डिंग टू देअर अँगल्स वरून कुठल्या साइड आपण अँगल्स वरून काय ठरवू शकतो बघा. पहिला जो आपला टाइप असेल तो असेल अक्यूट अँगल ट्रायंगल. अक्यूट अँगल ट्रायंगल. आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं की मागच्या लेक्चर मध्ये काय बघितलं आपण? अक्यूट अँगल बघितला. आता आपल्याला अक्यूट अँगल ट्रायंगल बघायचा आहे. अक्यूट अँगल ट्रायंगल बघायचं आहे. ठीक आहे. ट्रायंगल, अक्यूट अँगल ट्रायंगल. बघा, अक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये काय असणार आहे? इफ इच अँगल ऑफ अ ट्रायंगल इज लेस दॅन 90 डिग्री. हा, याच्यामध्ये काय असणार आहे? इच अँगल आर लेस दॅन 90 डिग्री. ह्यामध्ये काय असेल? प्रत्येक अँगल जो आहे तो लेस दॅन 90 डिग्री असेल, त्याला आपण अक्यूट अँगल ट्रायंगल म्हणूया. लेस दॅन 90 डिग्री म्हणजेच काय, की तो 90 डिग्री पेक्षा लहान असेल. ठीक आहे. आता बघा, हा जर मी ट्रायंगल काढला तर हा ट्रायंगल समजा 60 डिग्री आहे आणि हा ट्रायंगल पण 60 डिग्री आहे, हा ट्रायंगल पण 60 डिग्री आहे, हा अँगल पण 60 डिग्री आहे. ठीक आहे. सॉरी, ट्रायंगल नाही, हा अँगल ए 60 डिग्री आहे, अँगल बी 60 डिग्री आहे, अँगल सी 60 डिग्री आहे. हे तीनही अँगल जे आहेत ते 60 डिग्री आहे. तर मग इथे काय झालेलं आहे की हे सर्वच्या सर्व अँगल जे आहे, अँगल ए, अँगल बी, अँगल सी आर लेस दॅन 90 डिग्री. लेस दॅन 90 डिग्री. आराध्या, कांचन, डोंट टॉक टू इच अदर बेटा. सेकंड नंबर बघा.
राईट अँगल ट्रायंगल. सेकंड नंबर काय आहे? राईट अँगल ट्रायंगल. सेकंड नंबर आहे राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय की ह्यामध्ये इफ एनी वन अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 90 डिग्री, यामध्ये एक तरी अँगल हा 90 डिग्रीचा पाहिजे तरच तिथं राईट अँगल ट्रायंगल होणार आहे. आणि म्हणजे तो असतो एनी वन अँगल is 90 degree. Any one angle is 90 degree, that is called the right angle triangle. आणि याच्या समोर काढते मी डायग्राम. बघा ही डायग्राम कशी असेल तर तुमची अशा प्रकारे असेल. ओके, इथे येणार तुमचा 90 डिग्री, मग हा किती येईल तुमचा 45 डिग्री, आणि हा पण किती असेल मग 45 डिग्री असेल. ठीक आहे, इथे होणार तुमचा ABC. हे झालं तुमचा तिसरा टाइप अकॉर्डिंग टू देअर अँगल राईट अँगल ट्रायंगल. पहिला अक्यूट अँगल ट्रायंगल, दुसरा राईट अँगल ट्रायंगल, राहिला कोण? ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. लिहा तिसरा काय असणार आहे? ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. काय झालं ना मग? अँगल ट्रायंगल. ओके, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल याच्यामध्ये काय असेल की इफ एनी वन अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. एनी वन ट्रायंगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. कळलं? ह्याच्यामध्ये ग्रेटर दॅन पाहिजे, ह्यामध्ये लेस दॅन पाहिजे. ओके, आणि ह्यामध्ये एक्झॅक्टली 90 डिग्री पाहिजे. समजलं? हा झाला तुमचा. बघा, एक तरी अँगल आपला काय पाहिजे? ग्रेटर दॅन 90 डिग्री पाहिजे. असा अँगल ट्रायंगल असेल तर तो असतो आपला ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ABC. ठीक आहे, आता हा जो असेल हा किती असेल आपला? 130 डिग्री. किती असेल? 130 डिग्री. ओके, मग हा 130 डिग्री आहे तर हे किती असणार आपले? हा 25 डिग्रीचा असेल, हा 25 डिग्रीचा असेल. 25 25 50 आणि 50 प्लस 130 180. झाली की नाही ऍडिशन? ऍडिशन झाली की नाही? समजलं का की डोक्याच्या वरून चाललंय? डोक्यात घुसते आहे की डोक्याच्या वरून जाते विमानासारखं? अँगल ए 25 प्लस अँगल बी 130 प्लस अँगल 25, सगळ्यांची ऍडिशन होते 180 डिग्री. आलं का ध्यानात? ह्यांची ऍडिशन 180 डिग्री येते की नाही? आपण काय म्हटल्या? आपल्या अँगलची प्रॉपर्टी काय आहे की सगळ्या अँगलची ऍडिशन जी आहे ती 180 डिग्री यायला पाहिजे तरच तो ट्रायंगल असते. बरोबर आहे? आल्या मग? समजलं का? हे झाले आपल्या अकॉर्डिंग टू देअर अँगल ट्रायंगल, अकॉर्डिंग टू देअर अँगल्स, अकॉर्डिंग टू देअर साइड्स. ह्या सगळ्या झाल्या तुमच्या टाइप ऑफ अ ट्रायंगल. तर लास्ट पॉइंट राहिलेला आहे आपला पायथागोरस थेरम. ठीक आहे, बघा लास्ट पॉइंट आपला काय आहे? पायथागोरस थेरम. हा तुम्हाला 7th स्टँडर्ड मध्ये चांगल्याच प्रकारे झालेला आहे. मी फक्त एक जस्ट तुम्हाला सांगते आहे की पायथागोरस थेरम मध्ये काय असते ते सांगते. ठीक आहे, तेवढं झाल्यानंतर आपण स्टॉप करूया. मी पूर्ण झाल्याशिवाय लेक्चर थांबवणार नाही आहे. कळलं का? आणि तुम्हाला पण लिव्ह करायचं नाही लेक्चर. नेक्स्ट टॉपिक आहे आपला पायथागोरस थेरम. बघा, पायथागोरस थेरम बघा. येस, पायथागोरस थेरम मध्ये काय येणार आहे? REM थेरम. ठीक आहे, पायथागोरस थेरम मध्ये नेहमी तुमचा काय यूज केला जाणार आहे? तर राईट अँगल ट्रायंगलच यूज केल्या जाईल. ठीक आहे, हा राईट अँगल ट्रायंगल असेल तुमचा. इथे ए आहे, इथे बी आहे, इथे सी आहे. इथे तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे. बघा, याला काय म्हणतात? हायपोथेनस. ह्याला काय म्हणतात? हायपोथेनस.
ओके. आणि हा हे हायपोथेनस असतो, ही असेल तुमची बेस, बरोबर आहे, आणि ही असेल तुमची हाईट, ही असेल तुमची हाईट. नो, गिव मी ठेव देते. ठीक आहे, बघा हाईट, बेस आणि हायपोथेनस. आता पायथागोरस थेरम मध्ये या हे दोन साइड असतात ना, या दोन साइडची ऍडिशन, या दोन साइडच्या स्क्वेअर, या दोन साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन ही थर्ड साइड पर्यंत यायला पाहिजे. म्हणजेच काय, समजा काय की आपण बघूया की हायपोथेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, बरोबर आहे का? हा, येस, ओके. हायपोथेनस समजा आपला काय असेल, आर स्क्वेअर असेल, आर असेल, हा असेल आपला पी आणि हा असेल आपला क्यू. तर काय करणार, आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू सपोज काय आहे, 5 आहे, आणि याची व्हॅल्यू 4 आहे, आणि याची व्हॅल्यू 3 आहे. तर काय करणार आपण, आर ची व्हॅल्यू 5 चा स्क्वेअर, पी ची व्हॅल्यू किती येते 4 चा स्क्वेअर, आणि क्यू ची व्हॅल्यू येते 3 चा स्क्वेअर. बघा 5 चा स्क्वेअर किती येतो 25, 4 चा स्क्वेअर येतो 16, आणि 3 चा स्क्वेअर येतो 9. 25 इज इक्वल्स टू 25, LHS इज इक्वल्स टू RHS. आलं का, LHS इज इक्वल्स टू RHS. समजला का, पायथागोरस थेरम समजला? अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही केलेले आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की एक बेस असतो आणि हाईट असतो, या दोघांची ऍडिशन करायची, आणि ह्याला समोर ही जी तुमची अशा हायपोथेनस दिसतो ना डायगोनल सारखा, म्हणजे जर स्क्वेअर असेल तर स्क्वेअर मध्ये असा डायगोनल असतो की नाही आपला, त्या डायगोनल सारखा दिसला की तो काय असतो आपला हायपोथेनस, त्याचा स्क्वेअर करायचा इक्वल टू मध्ये. ओके. त्याच्यानंतरचा पॉइंट येतो आपला अल्टिट्यूड अँड मीडियम ऑफ अ ट्रायंगल. ओके. आता एक लास्ट पॉइंट आहे, तेवढा पॉइंट घेऊन घेऊ आणि मग आपण लेक्चर संपवूया. छोटासा पॉइंट आहे, इझी पॉइंट आहे, अल्टिट्यूड अँड मीडियम, अल्टिट्यूड अँड मीडियम ऑफ ट्रायंगल. बोलू नका रे, बोलू नका. आता अल्टिट्यूड अँड मीडियन, हे बघा, हा इथे ट्रायंगल आहे, बरोबर आहे. या ट्रायंगल मध्ये सॉरी ए, बी आणि सी, ठीक आहे. हा इथे जर मी इथे एक असा मध्यम टाकला आहे तर त्याला आपण डी म्हणूया, आणि जेव्हा मी काय करणार याला बायसेक्ट करेल तेव्हा एक अशी लाईन काढेल, ती असेल माझी ई. म्हणजेच काय, बघा, लाईन सेगमेंट फ्रॉम व्हर्टेक्स टू ट्रायंगल, लाईन सेगमेंट फ्रॉम व्हर्टेक्स टू ट्रायंगल perpendicular to the line containing the opposite side called the altitude. बरोबर आहे. हा जो परपेंडिक्युलर टाकलेला आहे ना मी, हा इथून निघालेला व्हर्टेक्स काय ए, या व्हर्टेक्स मधून निघाला, आणि अपोजिट साइडला, म्हणजे अपोजिट साइड कुठली आहे तर बीसी, याच्यावर परपेंडिक्युलर टाकला, त्याला काय म्हणायचं अल्टिट्यूड, त्याला काय म्हणायचं अल्टिट्यूड. ओके. म्हणजेच काय की ए डी हा काय झाला यातला अल्टिट्यूड झाला, ए डी हा काय झाला अल्टिट्यूड झाला, बरोबर आहे. ओके. आणि मीडियम कोणता झाला तर मीडियम झाला आपला ए ई काय झाला मीडियन, काय झाला ए हा मीडियन झाला. ठीक आहे. म्हणजेच काय केलं त्याला बायसेक्ट केलं. अ लाईन सेगमेंट दॅट जॉईन व्हर्टेक्स अ ट्रायंगल टू मिड पॉइंट अपोजिट साइड इज कॉल्ड अ मीडियन. म्हणजे त्याच्या मिड पॉइंटला काय केला तर बघा, हा मिड पॉइंटला अशा प्रकारे मिड पॉइंटला, म्हणजे मिड पॉइंट इथे येतो. म्हणजेच काय की समजा तुमची जर ट्रायंगल बीसी जी आहे ती बीसी तुमची 8 सेंटीमीटर आहे, तर मीडियन कुठे येईल 4 सेंटीमीटर इकडे राहणार आणि 4 सेंटीमीटर इकडे राहणार, आणि इथे तुमचा मीडियन येईल, बरोबर आहे. हा 4 सेंटीमीटर, हा 4 सेंटीमीटर, आणि इथे तुमचा मीडियन टाकला जाईल. समजला? त्याला म्हटलं जाते
अल्टिट्यूड आणि मीडियम. अल्टिट्यूड म्हणजे काय? परपेंडिक्युलर टाकायचा, सरळ सरळ परपेंडिक्युलर टाकायचा, बरोबर आहे. ट्रँगल वर परपेंडिक्युलर टाकला की तो अल्टिट्यूड, आणि व्हर्टेक्स मधून डायरेक्ट मीडियनला केला तर तो येतो आपला मीडियन, म्हणजे मिड पॉइंटला. जेव्हा आपण दोन्ही एका लाईनला दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलं ना, तर तिथे येणार तो मीडियन. समजलं? हे समजलं का सांगा मला? पायथागोरस, अल्टिट्यूड समजला का? आज जे पॉइंट घेतलेले आपण, आज कुठले कुठले पॉइंट घेतलेले आहे? तर टाइप्स ऑफ ट्रँगल मध्ये आपण पूर्ण घेतलेले आहे. टाइप्स ऑफ ट्रँगल मध्ये आपण काय काय घेतलं होतं बघा? अँगल, टाइप्स ऑफ ट्रँगल मध्ये अकॉर्डिंग टू देअर साइड्स घेतल्या, अकॉर्डिंग टू देअर अँगल घेतल्या, त्याच्यानंतर पायथागोरसचा थेरम घेतला, अल्टिट्यूड आणि मीडियम हे सुद्धा घेतलेलं आहे. ठीक आहे, आजचं लेक्चर समजलं का? जर समजलं असेल तर इथं बेसिक कंप्लीट झालं म्हणून मी सांगते, आणि तुम्ही यावर प्रॅक्टिस करा आता, आणि उद्या मला काय डाऊट्स असतील ते डाऊट सेशन मध्ये विचारा. ओके, तुमचे डाऊट्स येणं मला खूप गरजेचं आहे, मला खूप आवश्यक आहे, कारण तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला डाऊट्स येणार, आणि तुम्हाला डाऊट्स आल्या तर मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करणार, आणि मग मला समजणार की तुम्ही खरंच अभ्यास करता आहात. तुमच्याकडे मोजून फक्त 1 महिना बाकी आहे. उद्याची 10 तारीख आहे, आणि तुमचा पेपर जो आहे तो पेपर फेब्रुवारी मध्ये आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे अभ्यास करा. मौज मस्ती काय 1 महिन्यानंतर करता येईल आपल्याला. चला तर मग आपण इथे लेक्चर थांबवूया. समजलं ना? ओके. हर्षाली, आदिती, वैष्णवी, तृप्ती, समजलं बेटा तुम्हाला?